असंच सांगितलं, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. ते एक पोरग 5वीला शिकणारं होतं. ते म्हणले बदाम खाल्ल्यावर अक्कल येते ना, आपण बदाम विकण्याचाच व्यवसाय करू. ते काय केलं, 10 किलो बदाम घेतले आणि ते म्हणायचं बदाम घ्या, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते, बदाम घ्या, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. एक शहाणा माणूस त्याच्याजवळ आला, म्हणलं काय रे, बदाम खाल्ल्यावर खरंच अक्कल येते का? म्हणला येते, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणलं कसं काय? त्या पोराने काय केलं, पिशवीतले 2 बदाम त्या माणसाच्या हातात दिले आणि ते बदाम हातात दिल्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला, 1 किलो तांदळात किती तांदूळ असतात सांगा ना. आता त्याला पण नाही उत्तर आलं आपल्यासारखंच. मग काय केलं, पोराने ते 2 बदाम त्यांना हातात दिले, म्हणले खाऊन टाका. आता त्यांनी बदाम खाऊनही टाकले आणि आता पोराने प्रश्न विचारला, सांगा बरे 1 डझन केळीत किती केळी असतात? आता सांगा की. अहो बदाम पाहिल्यावर सुद्धा अक्कल येते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. तुझ सवे आम्ही अनुसरलो आबळा, नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ. सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी, आता दोही विशी लज्जा राखे आमुची. न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता मागिलीची आवरी. तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे, वचन या भावे वेचोनी या विनटलो. सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी, आता दोही विशी लज्जा राखे आमुची. आता मज साय येथे करावे देवा, येथे करावे देवा, तुझी घेई देवा सकळ गोवा. तुझी घेई देवा सकळ गोवा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र हे जननी देवाची हे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तुकाराम महातुजी कलाटे, जीवनाचा असणारा सुदीर्घ प्रवास त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केला. सगळ्या घरातली मंडळी नाना म्हणायचे. नानांना जाऊन 12 वर्ष म्हणजे आज 1 तप पूर्ण होते आणि 1 तपाच्या नंतर सुद्धा हा परिवार आपल्या नानांना या ठिकाणी देहाने नाही आहेत पण त्यांच्या कीर्तीनं जिवंत ठेवतोय. आणि म्हणून आजची असणारी ही हरिकीर्तनाची सेवा. काही लोकांना वाटलं अर्ध कीर्तन संपलं असेल, असं काहींना वाटलं बरं का, सगळ्यांना ना. त्याचं कारणच असं आहे, दादा पण हुशार आहेत. दादा म्हणले काकड्याला सगळ्यांचा नाश्ता होतो आणि लोक मध्ये आधी जेवत नाहीत, मग डायरेक्ट दुपारचं जेवण असतं ना. म्हणजे नाश्ता किती, माऊलींच्या भाषेत काष्टा फिटस तोपर्यंत. आता एवढा नाश्ता झाला, आता मध्ये आता पहिलं भजन, परत नाश्ता म्हणजे भोजन, परत आता हरिकीर्तन आणि कीर्तन झाल्यानंतर आहेच ना परत तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. आणि आज कुणीच म्हणणार नाही माझा अभंग पाठ नाही म्हणून. म्हणणार आहेत का? बघू कोण म्हणतंय ते. नाही म्हणणार कोणी. भुपाळ्यांमधला असणारा तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. 10 नंबरचा अभंग आहे. 12 भुपाळ्या आपण रोज गातोय आणि त्या 10 क्रमांकाचा असणारा हा अभंग आहे. योगिया दुर्लभ पासून आपण सुरू होतो आणि आता कोठे धावे मन इथपर्यंत थांबतो. आणि म्हणून गोड महाराज त्या ठिकाणी तुकोबारायाकडं तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतायत. तुझ सवे आम्ही अनुसरलो आबळा. अनुसरणं म्हणजे काय होणं, त्याच्या मताशी सहमत होणं, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं, त्याचा मागोवा घेणं. या भूमिकेतून तुझ सवे आम्ही अनुसरलो आबळा.
तसं तुम्ही आम्ही सबळ नाही आहेत, आबळाच आहोत. सबळ आणि आबल याच्यामध्ये फरक आहे. आणि स्त्रीला प्रबोधन दिलं जातं आबळ म्हणण्याचं. आबळा बल कमी असतं ना तिचं, म्हणून आबळा म्हटले. तशी स्त्रीत्वाची भूमिका, गोपीची भूमिका तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेली आहे. तुझं सव्याम ही अनुसर, मग नाव नाही सांगितलं कुणाचं, तुझं तुझ्या संगे अनुसरलो, तुझ्या मताशी एकरूप झालो, नको अंगी कळा राहो हरिहीन देव. आता आमच्या अंगामध्ये हिन दिन कळा ठेवूच नको, आम्हाला तुझ्यासारखं करून घे. याचं कारण आहे, या संसारामध्ये प्रचंड दुःख आहे, या संसारामध्ये प्रचंड त्या ठिकाणी त्रास आहे, या संसारामध्ये आम्हाला जाच आहे. म्हणून सासूरवासाला कुठल्याही सुनेचा जसा जीव भीतो ना, तसा आमचा सुद्धा जीव या संसारातल्या सासूरवासाला भीतो. म्हणून सासूरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी, आता दोही विशी लज्जा रखे आमुची. संसार आणि परमार्थामध्ये तुमची आमची लाज देवा तुम्ही राखावी. इतका गोड अर्थाचा अभंग. न कळता संग झाला सहज थोरा मोठ्यांच्यामुळं, सहज तुझ्या नामचिंतनाच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या थोरा मोठ्याचा संग झाला आणि तुझ्यापर्यंत आम्ही येऊन पोचलो. म्हणजे तुझा संग त्यांच्यामुळं आम्हाला घडला. न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता माग. आता मलाही चिंता करण्याची गरज नाही, माझ्या पाठीमागच्यांनाही चिंता करण्याची गरज नाही आणि पाठीमागचीही चिंता करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणी असता जैसे तैसे बरवे, वचन या भावी वेचून या विनटलो. जसं तू आम्हाला ठेवलंस, जसं तू आम्हाला सांभाळशी, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही आता राहणार देवा. या भूमिकेचा तुकाराम महाराजांचा गोड अभंग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसा हा भूपाळ्यामध्ये किंवा भूप रागामध्ये या ठिकाणी हा अभंग गायला जातो. भूप म्हणजे कोण? भूप म्हणजे राजा. भूप म्हणजे राजा आहे. आता भूप रागामध्ये हा अभंग गाण्याचं कारण काय बघा. एरवी भूप म्हणजे राजा, संसारातला राजा म्हणजे श्रीमंत ऐश्वर्य संपन्न, आणि हा रागातला भूप म्हणजे अत्यंत गरीब आहे. हा या रागातल्या या भूप रागाला भिकारी राग म्हटले. का बरं त्याला भिकारी म्हटले? त्याचं कारण आहे, या रागामध्ये म आणि नी नाही. मनी माहिती आहे ना, मनी मनी आपणा सपना मनी मनी. या रागामध्ये मनी नाही. मनी कुठं नाही? पिटीत नाही. बघा तुम्ही या रागाचे स्वर काय आहेत? मला येत नाही म्हणून विचारतोय बरं का. हा सारे गप धसा म्हणजे काय नाही याच्यात? मनी नाही. आणि मनी नाही तो कोण विचारतो आपल्याला? पण तरी याला किती विचारतात बघा ना. मनी नाही तरी हा राजाचे, रागांमधला राजा आहे, याला भूप म्हटले. आणि हा सकाळी गायचा असतो. आता हाच राग जर आपण संध्याकाळी गायला ना, लोक म्हणतील बावलाटे, म्हणतील बावलाटे. हा राग कधी गायचा असतो? सकाळी गायचा असतो. म्हणून हा भूप राग. आणि त्या भूप रागामध्ये सगळ्या भूपाळ्या गायल्या जातात. इतकी ताकद आहे याची. जो राग गिळायला शिकला ना, त्याला विमानात बसायला मिळतं, त्याला भारतरत्न मिळतो. जो राग गिळायला शिकला त्याला. लता दिदींनी राग गिळले, परिणाम भारतरत्न. पंडित भीमसेन जोशींनी राग गिळले, परिणाम भारतरत्न. आदरणीय महेशजी काळे राग गिळतात, 20 लाख रुपये मिळतात एका कार्यक्रमाचे दिवाळी पाठला. राग गिळायला शिकलं पाहिजे. राग आला की संपला, 500 कुणी देत नाही. कळालं तुम्हाला? म्हणून किती मोठा गवई असू द्या, त्यानं राग गिळायला शिकलं पाहिजे. राग आला की जीवन राहत नाही, आणि राग एकदा गिळला की आपल्याला हाच राग भारतरत्न पर्यंत घेऊन जातो. ही रागाची ताकद आहे. राग गिळायचे. वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज आळंदीमध्ये याच कार्तिक स्नानाला काकडा करायचे. माऊलींच्या समोर काकडा त्या ठिकाणी बंकट स्वामी महाराजांनी केला, तर असं म्हणतात माऊलींची समाधी डोलायची. माऊली डोलायचे. इतक्या काकड्याच्या चाली जबरदस्त आहेत. एखाद्याला जर रोग असेल तर त्यांनी काय करावं? रोज महिनाभर काकड्याला जावं. बिना गोळीचा रोग त्याचा बरा होतो. लोक म्हणतील आम्ही मूठभर खातो पण झोपू द्या आम्हाला. लोक मूठभर गोळ्या खायला तयार आहेत पण झोपू द्या म्हणतील. पण मोठ्यांची वाक्य आहेत. मोठी माणसं म्हणतात, धर्मशास्त्र आपला वारकरी संप्रदाय असं सांगतो, जर माऊली याच्यावरती जर डोलत असतील तर तुमची आमची काय कथा आहे? आपल्या जीवनातले रोग घालवण्याची ताकद या भूपरागामध्ये किंवा काकड्याच्या चालीमध्ये. म्हणून बंकट स्वामी महाराजांनी आळंदीमध्ये काकडा केला की माऊली डोलायचे. काय चाली असतील? त्याच्यासाठी चालीचा असावं लागतं. म्हणजे चाली काय असतील? अशा चाली होत्या त्यांच्या. असं म्हणतात, मी हसेगावकर दादांच्या मुखातून ऐकलं. म्हणजे पहाटे 2 वाजता बालगंधर्व उठायचे. आणि पूर्वीचा काळ होता, पुण्यामधून आळंदीला जायचं असायचं. कार्तिक स्नानाचा कार्यक्रम चालू झाला की पहाटे 2 वाजता बालगंधर्व सायकलवरती बसायचे. बघा, जागतिक पातळीचं व्यक्तिमत्व होतं. कशासाठी?
2 वाजता उठायचे, सायकल चालवत चालवत आळंदीला जायचे, फक्त स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता. एवढंच नाही, 2 वाजता जायची काय गरज आहे? नाश्त्यापर्यंत गेलं तरी चालतं की. 2 वाजता जायची काय गरज आहे? पहाटे चालतं, उशिरा गेलं तरी तसं काय नसतं, कुणी काय बघत नाही, काय म्हणत नाही. आणि म्हणलं तर आम्हाला राग येतोच की. मग 2 वाजता उठायचे, सायकलवर जायचे, आळंदीमध्ये बंकट स्वामींच्या समोर पहिल्या नंबरला बसायचे गाणं ऐकायला. पहिल्या नंबरला महिनाभराचा काकडा त्या ठिकाणी बालगंधर्व श्रवण करायचे. इतका आनंद वाटायचा. आणि मग बालगंधर्व त्यांना सांगायचे, तुम्ही काय करा, माझ्या नाटकाला एकदा या ना. पूर्वी नाटकं होती, नाटकाला या. प्रसिद्ध नाटक होतं बघा, नाही मी बोलत. माहिती ना, नाही मी बोलत. काही माणसं बोलत नाही तर काही जास्तच बोलतात. वैकुंठवासी मामासाहेबांच्या मुखातून ऐकले, गुरुजींनी सांगितलं मला, ठाकरे गुरुजींनी. म्हणले काय व्हायचं, पूर्वी नाटकं असायची. पूर्वी नाटकं होती, पण आता जास्त नाटकच करतोय आपण. पूर्वी नाटकं होती. ती घटना अशी आहे, ते नाही मी बोलत हे नाट्यसंगीत, ते गाणं त्या नाटकातलं होतं. हजारो लोक थिएटरला हा कार्यक्रम पाहायला जमली. आणि एकच गाणं चाललं होतं. आता नाट्यसंगीत म्हणजे एकदम स्लो, एकदम शांत. गावोगावचे शेतकरी त्या कार्यक्रमाला येऊन बसले, प्रचंड मोठी गर्दी झाली. स्टेजवरती त्या ठिकाणी ते नाचायला आले आणि एवढंच म्हणायचे, नाही मी बोलत. पुन्हा म्हणायचे, नाही मी बोलत. इकडून तिकडं तिकडून इकडं नाचायचे, नाही मी बोलत. असं एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, नाही मी बोलत. 4 वेळा झालं, नाही मी बोलत. 5 वेळा झालं. एक शेतकरी उठला, तो म्हणला, तू बोल नाही तर बोलू नको, मी चाललो घरी निघून, चल तुला काय करायचं ते कर. ते लवकर वेळ आल्यावर बोलावं सुद्धा लागतं. मी कशासाठी सांगतोय की बालगंधर्व एकदा स्वामी महाराजांना म्हणले, मी तुमचं गाणं काकडा ऐकायला येतो, तुमचा काकडा मला देवाच्या जवळ बसवतो, इतकं सामर्थ्य तुमच्या गाण्यामध्ये. फक्त एक काम करा, एकदा माझ्या नाटकाला, एकदा माझं गाणं पाहायला तुम्ही या, एकदा माझ्या नाटकाला तुम्ही या. त्यावेळेस स्वामी महाराजांनी उत्तर दिलं, मी जर, माझी इच्छा आहे तुमचं गाणं, तुमचं नाटक, तुमचं नाचणं सगळं पाहण्याची माझी इच्छा आहे, पण मी तुमच्या नाटकाला आणि तुमच्या गाण्याला येऊ शकत नाही. कारण आज मी जर तुमच्या नाटकाला गाण्याला येऊन बसलो ना, तर उद्या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय नाटकच पाहत राहील. मोठ्याची वाक्य कोण म्हणलेत? स्वामी महाराज म्हणले, उद्या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय नाटकं पाहत राहील, गाणी पाहत राहील. आणि मग तरी पाटलीनीचं आवडतंच की आम्हाला. आवडतं का नाही? मुद्दा चालला होता आपला भूपरागातला असणारा भूपाळी प्रकरणातला गोड अभंग आहे. तुझ सवे आम्ही अनुसरलो आबळा, नको अंगी कळा राहो हरिहीन देव. आपण भाग्यवान आहेत, आपण धन्य आहेत. आपल्याला भगवंताचा काकडा करता येतो, भगवंताचं सानिध्य या कार्तिक स्नानात मिळतं. आणि दुसरी गोष्ट, आमचे रामशेठ बसले तिथं जांभूळकर, भाग्य आहे आपलं, आपल्या वतीनं कुणीतरी पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर सजवतं. महाराज वर्षातून 2 वेळा मंदिर सजवतात. ही भूमिका आपल्या पुण्याची, कौतुक केलं पाहिजे. मी तर म्हणेल या मताचं आहे, आपल्या शत्रूचं जरी चांगलं काम असलं ना, ते 1000 लोकांमध्ये सांगा, त्याचा आदर्श कुणीतरी पाठीमागे घेत असेल. राजकारणातला एखादा माणूस चांगलं वाक्य बोलला ना, त्याचा 1000 वेळा सांगा. कारखान्यावरती बाळाभाऊ बेगडे मंत्री साहेब ते बोलले, एक वाक्य खूप गोड होतं. म्हणले, वारकऱ्यांचं मंदिर आळंदी आहे, वारकऱ्यांचं मंदिर देहुला आहे, पण शेतकऱ्यांचं मंदिर म्हणजे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना. काय कमी आहे का? जर एखादी गोष्ट चांगली जर निघत असेल एखाद्याच्या मुखातून, शत्रू जरी असला ना, तरी त्याची 1000 वेळा सांगा समाजाच्या समोर, गरजेचं आहे ते. म्हणून आपण भाग्यवान, आपण धन्य आहेत. आपण स्वतःला म्हणायचं. काय झालं, एकदा नारद चालले होते रस्त्याने, चालता चालता गंगेच्या जवळ आले. आणि संत ज्यावेळेस गंगेच्या जवळून चालतात, त्यावेळेस गंगा त्यांच्या दर्शनासाठी वर येत असते. त्या गंगेमध्ये कासवं होती. नारद म्हणले, काय भाग्यवान आहेत हे कासवांनो, किती भाग्यवान आहेत तुम्ही. अरे म्हणले, आम्हाला पवित्र व्हायचे म्हणून आम्ही गंगेच्या दर्शनाला येतो, पण तुम्ही इतके भाग्यवान आणि इतके पवित्र आहात की त्या गंगेनं तुम्हाला पोटात घेतले. कासव म्हटले, आम्ही भाग्यवान, आम्ही धन्य नाहीत, ती गंगा धन्य की जिना आम्हाला पोटात घेतले. त्या गंगेला विचारलं नारदांनी, तू इतकी धन्य कशी काय? म्हणले, तसे मी धन्य नाहीचे, मला तो सागर पोटात घेतो ना, म्हणून मी धन्य. घेवोनी जळाचे लोट, आलिया नदी नदाचे संगाट, वाढ करी पोट समुद्र जेवी. तो समुद्र धन्य आहे की ज्या समुद्राने मला पोटात घेतलं. आणि पोटात घेणारीच माणसं मोठी असतात बरं का. म्हणून म्हटले, माणसाने सागर पोटाचा असावं, घागर पोटाचं नाही. नेमकं उलट झालंय, सगळेच घागर पोटाचे झालोय आपण. माणसाने सागर पोटाचं म्हणजे अपराध क्षमा पोटात घालण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असावं.
मुद्दा चालला होता आपला. नारद विचारतायत समुद्राला, अरे एवढ्या गंगा आहेत, त्या सगळ्या गंगा तू तुझ्या पोटामध्ये घेतो, किती भाग्याचा आहे, तू किती धन्य आहे. समुद्रानं सांगितलं, मी नाही धन्य. धन्य कोण आहे? ज्या पृथ्वीने मला घेतले ती पृथ्वी धन्य आहे. पृथ्वीने सांभाळलंय मला, तिचं अस्तित्व संपवलं. किती किती टक्के आहे पृथ्वी? भूगोलातलाच प्रश्न आहे ना आपला. माझं पटत नाही का तुम्हाला? आज काय ऐकू येत नाही? मी शिष्टवाल्यांना सांगतो. आता प्रश्न फक्त मी काही जास्त प्रश्न नाही विचारणार, एवढाच विचारणार, ते पण आपले आहेत म्हणून. एक ठिकाणी असेच प्रश्न विचारलं, नामदेव महाराजांच्या आईचं नाव सांगा, नामदेव महाराजांच्या वडिलांचं सांगा, नामदेव महाराजांच्या बायकोचं सांगा. एक 70 वर्षाची म्हातारी उठली, म्हणली, बुवा तू सगळंच आम्हाला विचारतो, मग पैसे कशाच घेतोस? असं व्हायला नको म्हणून मी किती टक्के पृथ्वी आहे? 29%. 71 कोण म्हणलं? 29%. अरे सगळा घोटाळा गंजितला का लाटा झाला सगळा आता नेमकं. 29% पाणी. पृथ्वी. प्रश्नच विचारायला नको झाला. बदाम खाऊ आपण सगळे, बदाम. ते बरं का, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. मी असं वाचून आलोय आज. असंच सांगितलं, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. ते एक पोरग 5वीला शिकणारं होतं. ते म्हणले, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते ना, आपण बदाम विकण्याचाच व्यवसाय करू. ते काय गेलं, इथल्या चौकात गेलं, आपल्या दादांच्या चौकात, ह्या पाकडच्या चौकात गेलं, 10 किलो बदाम घेतले. आणि ते काय म्हणायचं, रस्त्यावर उभं राहिलं, बदामाची अशी थप्पी लावली होती, एक किलोचे. आणि ते म्हणायचं, बदाम घ्या, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते, बदाम घ्या, बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. आणि येणारे जाणारे प्रवासी विचारायचे, अरे बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. त्याच्या जवळ ती माणसं यायची. कसे किलो आहेत? 1000 रुपये किलो. माणसं 1000 रुपये किलोचे बदाम खात नाही, 10,000 रुपये किलोची गायछाप खातात. किती? 10,000 किलोची गायछाप आपण खातो, पण 1000 रुपये किलोचा बदाम आपण खात नाही. ते 5वीचं पोरग बदाम विकाय गेलं चौकात, आणि ते म्हणते, बदाम घ्या, बदाम खा, अक्कल येते. एक शहाणा माणूस त्याच्याजवळ आला, म्हणला, काय रे, बदाम खाल्ल्यावर खरंच अक्कल येते का? म्हणला, येते, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणलं, कसं काय? त्या पोराने काय केलं, पिशवीतले 2 बदाम त्या माणसाच्या हातात दिले. आणि ते बदाम हातात दिल्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला. म्हणले, सांगा बरं, पहिला एक प्रश्न विचारतो, 1 किलो तांदळात किती तांदूळ असतात? सांगा ना. आता मी फक्त बदाम तुम्हाला खायला नाही दिले, मी फक्त सांगितलंय बदाम खाल्ल्यावर अक्कल येते. फक्त पाहायला आणि ऐकायला दिलेत हा बदाम. 1 किलो तांदळात किती तांदूळ असतात? चला पुढचं सांगतो. आता त्याला पण नाही उत्तर आलं आपल्यासारखंच. मग काय केलं, ते पोराने ते 2 बदाम त्यांना हातात दिले. म्हणले, खाऊन टाका. आता त्यांनी बदाम चावले, त्या माणसाने खाऊनही टाकले. आणि आता पोराने प्रश्न विचारला, सांगा बरे, 1 डझन केळीत किती केळी असतात? आता सांगा की. अहो, बदाम पाहिल्यावर सुद्धा अक्कल येते. विठ्ठल विठ्ठल. 29% पृथ्वी आणि 71% पाणी. शेवटी मला येतंय, मी फक्त विचारण्याचा प्रयत्न केला. आता 71% त्या ठिकाणी जर पाणी असेल, तर तो समुद्र म्हणतोय नारदांना, मला या पृथ्वीने सांभाळलंय, तिचं 71% अस्तित्व मला दिलंय, आणि स्वतः 29% राहिली ती पृथ्वी धन्य आहे. नारदांनी पृथ्वीला विचारलं, तू किती का धन्य आहे? पृथ्वी म्हणली, मी धन्य नाही, या पृथ्वीवरती सगळी जीवसृष्टी आहे, निसर्ग आहे, झाडे, वेली, पानं, फुलं, हे सगळं आहे, म्हणून मी धन्य आहे. जीवसृष्टीला नारद विचारतात, तुम्ही, पृथ्वीने तुम्हाला जवळ केलं, तुम्ही धन्य आहेत? नाही म्हणले. झाडांनी, वेलींनी, पानांनी, फुलांनी सगळ्यांनी सांगितलं आम्ही धन्य नाही. प्राण्यांनी सांगितलं आम्ही धन्य नाही. ज्यांनी आम्हाला जन्माला आणलं तो धन्य आहे. कुणी जन्माला आणलं आपल्याला? मग ते सगळी जीवसृष्टी आपल्या बापाकडे गेली. निर्मितीचं खातं आहे त्या ब्रह्मदेवाकडे सगळे गेले. आणि ब्रह्मदेवांना नारद विचारतात, कोण धन्य? ब्रह्मदेव सांगतात, मी धन्य नाही, माझा बाप धन्य आहे. कारण माझा जन्म कुणाच्या पोटी आहे? याची या नाभी कमळी जन्म चतुरानाना. अहो, येण्याची वेद पडवणी केला शहाणा. हो, माझ्या बापाकडे जा, तो धन्य आहे. निळोबराय वर्णन करतात परमात्मा कसा आहे. येण्याची मेरू स्तंभ आचळ धरियला. ही पृथ्वी स्थिर कुणामुळे आहे? ती त्याच्यामुळे. येण्याची मेरू स्तंभ आचळ धरियला. दिशा दिक्पाळासी येण्याची बोध केला. या सगळ्या दिशा आहेत ना, या दिशा सुद्धा त्याच्यामुळे शांत आहेत आणि त्याच्यामुळे स्थिर आहेत. एवढंच नाही, येण्याची विधी विधानाचा शास्त्रा बोध केला. येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला हो.
सुरपती म्हणजे इंद्राला इंद्र कुणी केलं? इंद्राला देवेंद्र कुणी केलं? महाराष्ट्रातलं नाही बरं का. देवेंद्र म्हणतात त्याला. इंद्राला देवेंद्र कुणी बनवला? येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला हो, ऐसा लाघविया. आता त्याच्याकडे आलेत सगळे आणि नारद विचारतायत भगवान विष्णूला, सांगा तुम्ही धन्य का? म्हणले मी नाही धन्य. ज्या भक्तांनी मला या ठिकाणी या जगामध्ये अवताराला आणलं ना, ते भक्त धन्य आहेत. जे भक्त माझ्यासाठी गातात ते भक्त धन्य आहेत, मी धन्य नाही. भगवान सांगतात इथं आलेली सगळी माणसं धन्य आहेत. धन्य जगी तोची एक हरिरंग. मी नाही धन्य. ज्यांनी माझं गाणं गायलं, ज्यांनी माझं नामचिंतन केलं, ज्यांनी मला अवताराला आणलं, ती सगळी धन्य. धन्य जगी तोची एक. तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. तुका म्हणे रे धन्य त्याचे जिने, जी ही वासुदेवी घातले दान, तया न लगे येणे झाले वासुदेवी. बस जमला आता काकडा झाला. विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाच्या संबंधानं आपण आहे ना कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ नाही. बराच वेळा मी असेल, तुम्ही असेल, आपण प्राणी म्हणजे जीवसृष्टीमध्ये आहोत, या प्राणीसृष्टीमध्ये आहोत. बुद्धी कधी फिरते माहिती नाही. अहो आपण माणसाच्या संबंधानं सहज कृतज्ञ होतो आणि देवाच्या संबंधानं तर कधीच झालेलो आहे. कृतज्ञ असावं. ज्यांनी आपल्यावरती उपकार केला त्याच्या संबंधानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. कारण तुकाराम महाराजांची भाषा आहे, सगळं जग परमात्म्याच्या संबंधानं कृतज्ञ होण्याचा प्रयत्न करतं. ठराविक आस्थेची या महापुरी रिघाली या कोटीवरी, प्रारी प्राप्तीची या पहिलं तरी विपाईला निघे. ज्ञानोबाराय म्हणतात आस्थेच्या महापुरामध्ये सगळीच निघतात त्याच्या दिशेने, पण त्याच्यापर्यंत पोहोचणारा एखादाच असतो. आणि मग कृतज्ञ माणूस एकदा झाला की तो देव धर्म सांदी पडले विषयी गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबाची सेवा, दुर्लभ दर्शन भगवंताचे. का भगवंताची त्या ठिकाणी आपण आबळाय, सबल व्हायचे त्याच्या संगतीमध्ये जाऊन. म्हणून याच्यासाठी बोलतोय. कृतज्ञ आणि कृतज्ञतेतला फरक सांगतो, मग आपल्याला पुढे जायचे. देवाच्या संबंधानं आपण कसे आहोत. मोठ्या धर्मशास्त्राने चिंतन केलंय. कृतज्ञ कुणाला म्हणायचं? काय झालं, एकदा स्मशानभूमी होती, त्या स्मशानामध्ये एक 70 वर्षाची एक आमंगळ वेशामध्ये आजी उभी होती. काय गरिबी दरिद्री असं खूप जीवन बिकट होतं. कुणी काही देत नव्हतं, खायला मिळत नव्हतं, नीट राहत नव्हती, अमंगळ जीवन. कृतज्ञ कसा असतो, फक्त कृतज्ञाची व्याख्या सांगण्यासाठी ही गोष्ट सांगते. घटना अशी झाली, स्मशानामध्ये तिला भूक लागली, खायला काय नव्हतं. काय माहिती, एक कावळा तिला त्या ठिकाणी असं हात हलवता तिच्या हाताला त्या कावळ्याचा धक्का लागला. कावळा खाली पडला. तिने कावळा पकडला आणि त्या कावळ्याला मारलं. तिनं मारल्यानंतर तिला भूक लागली होती म्हणून त्या कावळ्याला सोललं, त्याचे तुकडे केले. ते कावळ्याचं मांस तिला शिजवायचं होतं. आता स्मशानात कुठलं भांडं येणार आहे? स्मशानात भांडं नव्हतं. तिनं काय केलं, त्या स्मशानामध्ये एका जळालेल्या माणसाची कवटी शिल्लक होती, ती कवटी तिनं उचलली, त्याच्यामध्ये ते कावळ्याचं मांस टाकलं. टाकल्यानंतर आता ते शिजवायचे, त्याला पाणी कुठे? आता स्मशानभूमीत नळ आहेत, पहिलं कुठे नळ होतं तेव्हा? पाणी नव्हतं. कुणीतरी 10व्याला आलेल्याने बाटली ठेवून गेलो होतं अख्खी. कशाची बाटली? बिस्लरीची नाही. कोण बिस्लरीची म्हणलो? ते बाटली ठेवून गेलं होतं 10व्याला. बऱ्याच ठिकाणी कावळा नाही शिवला की बाटली ठेवतात. हे 10व्याची प्रवचन करणाऱ्याला विचारा. त्या दिवशी आदरणीय माथळे महाराजांनी खूप गोड विनोद केला. ते कोणतरी गेलं म्हणून म्हणले महाराज फोन करणं पण हल्ली चुकीचं झालंय. पण त्यांच्या कोणतरी मित्राचे वडील गेले म्हणून महाराजांनी 3ऱ्या दिवशी त्या मित्राला फोन लावला. वडील गेले म्हणून. म्हणले हॅलो, मी चंद्रकांत वांजळे महाराज बोलतोय. तिकडून त्याचा उत्तर आलं, महाराज 10व्याचं प्रवचन गेलंय म्हणून. कळालं का तुम्हाला काय म्हणायचं? माणसं काय करतील सांगता यायचं नाही. मुद्दा चालला होता आपला. त्या म्हातारीनं काय केलं, कावळा तोडला, तो कवटीमध्ये मेलेल्या जळालेल्या माणसाच्या कवटीमध्ये टाकला. टाकल्यानंतर शिजवायचा आहे, त्याला पाणी पाहिजे, काय मिळालं नाही. बाटली दारूची होती बाजूला पडलेली, ती दारूची बाटली त्याच्यात ओतली. शिजवायचं कशावरती? प्रेत जळत होतं. त्या जळणाऱ्या प्रेतावरती बाजूला असा निखारा वडला, त्या जळत्या प्रेतावरती तिने ती कवटी ठेवली. काय शिजवायचे तिला? कावळा, कावळ्याचं मांस. आता हे कावळा खाणाऱ्यांनाच विचारलं पाहिजे कव्वा बिर्याणी कशी असते ते असं उचललं तिनं, त्या जळत्या आगीवरती ठेवलंय.
हा पुराणातला दृष्टांत आहे, शास्त्राने दिलेला दृष्टांत आहे. विभत्स रसामध्ये ऐकायला घाण जरी वाटला तरी माऊलींनी कधीतरी तिथं विभत्सही रस मांडलेला आहे. आता घटना अशी घडली, विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान हला 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 हो. नानांचं आगमन झालं. नाना कुठं बसायचे तिथं बसा. एखाद्या माणसाची दहशत अशी असते ना, थांबायच लागतो. हे आत्ताच थांबलो म्हणून नाही, मी 2002, 3, 4, 5, 6 आखाड्यावरती कुस्त्या करायचो. आणि त्यावेळेस नाना कारखान्याचा प्रचार करायचे, शेतकऱ्यांना सांगायचे, शेतकऱ्यांनो ऊस लावा, संत तुकाराम सहकारी कारखाना वाट पाहतोय. महाराज, नानांचे समाजावरती एवढे उपकार आहेत. त्या कारखान्यामुळं शेतकऱ्यांनी शेती विकली नाही महाराज. कारखान्यामुळं शेती नाही विकली. जर कारखाना झाला नसताना तर आज शेती राहिली नसती. हा उपकार आहे. एखाद्या माणसाचा उपकार काय असतो म्हणजे सांगता येत नाही असे उपकार असतात. केले उपकार सांगू मी काय. आज शेती राहिली नसती, कारखान्यामुळे शेती वाचली लोकांनी. आणि त्यावेळेस काय 2005-6 मी आखाड्यावरती नेमकं बऱ्याच वेळा असं झालेलं असायचं, कपडे काढलेली असायची, लांगलंगूट केलेलं असायचं, अगदी सलामी सुद्धा झालेली असायची आणि नानांचं आगमन झालेलं असायचं. आता झालं तसं. आता मला कसं थांबावं लागलं, भजन घ्यावंच लागलं ना. आणि नेमकं सलामी जरी झाली तरी आखाड्यातले पहिलं नाना आले म्हणून थांबायला लावलं जायचं. बरं, थांबल्यानंतर नानांचं मनोगत असायचं 2-5 मिनिटाचं, म्हणजे आम्ही उघडे तवर बघत बसायचं नानांकडं. आता एवढं झालं, इथपर्यंत ठीक होतं. म्हणजे मला एवढ्या याच्यासाठीच सांगायचं होतं, एखाद्या माणसाचं आयुष्यभर राजऐश्वर्य असतं. बाबा महाराजांचं सुद्धा राजऐश्वर्य काही कमी होतं का? जन्मापासूनच्या अखेरच्या काळापर्यंत ही मंडळी राजवैभवात आणि राज ऐश्वर्यात. खरं तर वारकरी संप्रदायाचं एक ऐश्वर्य गेलं हो त्यांच्या रूपानं. एक ऐश्वर्य गेलं, सामान्य नाही माणसं महाराज. हरिपाठ बाबा महाराजांनी काढला त्यावेळेस लोकांनी विरोध केला, असा कुठं कॅसेटवर हरिपाठ असतो का? आणि ज्यांचा पाठ नव्हता त्यांनी कॅसेट ऐकूनच पाठ केला. बोलणारी माणसं. कृतज्ञची व्याख्या चालली होती. आपण देवाशी त्या ठिकाणी का संलग्न व्हायचे, का त्याच्याशी जोडायची, काय त्यानं होणार आहे. आपण कृतज्ञ होण्याच्या भूमिकेत कधीतरी जातो. म्हणून कृतज्ञ किती खराब असतो त्याचं चित्र सांगत होतो. म्हातारी कधीच ना आंघोळ केलेली, कावळा सापडला, तोडला, जळालेल्या माणसाच्या कवटीमध्ये त्यांनी शिजवायला ठेवला, दारू ओतली, त्याच्यानंतर चितेवरती शिजवत होती. आणि तिनं काय केलं त्याच्यावरती, आता स्वयंपाक जर ठेवला तर स्वयंपाकावरती, म्हणजे जेव्हा भात शिजत असेल तर भातावरती आपण काय ठेवतो वरती? झाकण. आता तिला कावळ्याचा मांस शिजवायचे, त्याच्यावरती झाकण पाहिजे ना काहीतरी. आता स्मशानात झाकण होतं वय. तिने काय केलं, इकडं तिकडं पाहिलं, कुणाची तरी तुटकी चप्पल होती कधीची तरी 1950ची. तिने ती तुटकी चप्पल घेतली आणि त्या कावळ्याच्या मांसावरती ठेवली. अशी का ठेवली असेल नंतर सांगतो. का ठेवली मला पण प्रश्न पडला, तुम्हाला पण प्रश्न पडलाय. घटना आहे का, तिकडून एक शहाणा माणूस येत होता आणि हा सगळा म्हातारीचा प्रकार त्याने अगोदरच पाहिला होता. आणि त्याला आश्चर्य याचं वाटलं की म्हातारीने त्याच्यावरती झाकण का ठेवलं असेल. बऱ्याच म्हाताऱ्या झाकण ठेवणाऱ्या आहेत. म्हातारीने झाकण का ठेवलं असेल. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वी चूल उकरून, चोरांनी चोरी करू नये म्हणून चूल उकरून राख बाजूला करून त्याच्यात पैसे ठेवले जायचे आणि राख वरती पुन्हा टाकली जायची. एका म्हातारीने मागं असंच केलं आणि ती रात्री झोपली, सकाळी कुठं लक्षात आहे, झाली चूल पेटवली, पैशाचा चाप करून पिलीन काय. आता काय घटना अशी आहे, ते ठेवलं तिनं. तो माणूस आला, म्हणला म्हातारे झाकण कशाला ठेवलंय याच्यावरती. म्हातारीने सांगितली की झाकण याच्यावरती याच्यासाठी ठेवलंय, याच्यावरती जर कृतज्ञ माणसाची नजर पडली ना ते खराब होईल. ते लय चांगलं होतं आधीच. महाराज, कृतज्ञ माणसाची नजर इतकी खराब असते. कावळ्याचं मांस निषिद्ध मानलं, कावळा निषिद्ध मानला, स्मशान निषिद्ध मानलं, दारू निषिद्ध मानली, ती खराब वाहन निषिद्ध मानली, तरी देखील ती म्हातारी म्हणते याच्यावरती कृतज्ञ माणसाची नजर जर पडली ना तर ते खराब होईल, म्हणून त्याची नजर पडू नये म्हणून मी त्याच्यावरती झाकण ठेवले. महाराज तुकोबाराय सुद्धा म्हणतात,
जो कोणी विठ्ठलाचं नाव उच्चारत नाही ना, मला त्याच्याकडे पाहायचं नाही, त्याला कृतज्ञ म्हणतात. शत्रू झालो मी दावेदार, देवा तू तव कृपेचा सागर. काय उतरी पार तुका म्हणे. मी चुकलोय देवा माझ्या आयुष्यामध्ये. अनन्य भावानं देवाला शरण गेलं तर देव सगळ्या चुका माफ करतात. चुकलो देवा मी माझा, जगाने नाही माझा घात केला, माझा घात मीच केला. का बरं माझा घात मी केला? मी कृतज्ञ झालो होतो. नाही ऐकिले गाईले गीत, कधीच गीत गायलं नाही, ऐकलंही नाही. धरली लाज सांडिले हित. लाज वाटत होती मंदिरामध्ये जायला, लाज वाटत होती भजन ऐकायला, लाज वाटत होती कीर्तन ऐकायला. कीर्तन ऐकायची लाज वाटू नये, भजन ऐकायची लाज वाटू नये, मंदिरात जाण्याची लाज वाटू नये, नको त्या ठिकाणी जाण्याची लाज वाटावी. मंदिर आणि मदिरा यात एकाच टिंबाचा फरक आहे, पण एका ठिकाणी लाज वाटावी आणि एका ठिकाणी लाज वाटू नये. धरली लाज सांडिले हित, केली बहुत परनिंदा, नाही ऐकिले गाईले गीत. बघा, नाही महाराज, माझ्या जीवनामध्ये हे सगळं घडलं, माझाच मी घात केला, आता मला माझ्या आयुष्याचा घात नाही करून घ्यायचा. आता तुझ्या मताला मी अनुसरून वागणार आहे, तुझ्या मताशी मी सहमत आहे. अभंगाचं पहिलं चरण. तुझ सवे आम्ही अनुसरलो आभाळा, तुझ सवे आम्ही अनुसरलो, तुझ सवे आम्ही अनुसरलो आभाळा. नको अंगी कळा, नको अंगी कळा, राहो अरे न देवो. सासुरवाचा भितो शिवा मोडे तुझा पासी, सासुरवाचा भितो शिवा मोडे तुझा पास. नको अंगी कळा, राहो अरे न देवो. सासुरवाचा भितो शिवा मोडे तुझा पास, सासुरवाचा भितो शिवा मोडे तुझा पास. नको अंगी कळा, राहो हरे देवो. सासुरवाचा भितो शिवा मोडे तुझा पास. सवे आम्ही अनुसरलो आभाळा, अनुसरलो आभाळा. नको अंगी कळा, नको अंगी कळा, राहू हरी न दे. आता मात्र तुझ्या मताशी आम्ही त्या ठिकाणी अनुसरून राहणार, तुझ्या मताशी आम्ही एकरूप झालो. अनन्य भावानं शरणागतीचा भाव, एखाद्या श्रीतत्वाचा भाव तुकोबरा या ठिकाणी सांगतायत. तुझ सवे आम्ही अनुसरलो आबळा. आता हीन आणि दीन कळा ती आमच्याकडे राहूच देऊ नको. नको अंगी कळा, राहो हरिहीन देऊ. या संसारामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सासुरवासी आहोत. आहे का नाही सासुरवास? माणसांना पहिलं विचारू, सासुरवास आहे का? सासूचा नाही, पण सासूच्या पुरीचा आहे की? आता तरी कबूल करा की सासूरवासा आहे का नाही? बरं, पूर्वीचा एक काळ असा होता सासूरवासाचा, जे सासू म्हणेल ते सुनेला करायला लागायचं. बरं, सुनेची इच्छा नाही एखादं काम करण्याची, तिच्या जीवावरती आलं, तिच्या अंगावरती आलं, पण सासूनी सांगितलं ना ते तिला करावंच लागायचं. आणि सुनेनी ते काम करायला जर कंटाळा केला तर सासू काय तिला हार घालायची का? सुनांना सासूरवासा असायचा. आणि किती काय झालं तर नांदायचं म्हटल्यावर सगळं सहन करावं लागतं. आणि जर सहन होत नसेल तर एखादी सून नांदत नाही, ती आपल्या माहेराला निघून जाते. आणि मग सासूरवास इतका भयंकर असायचा, वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगायचे, म्हणले 14, 15 आणि 20 माणसाचं दळण पहाटे उठून दळायला लागायचं. आता जात्याचं दळण राहिलं नाही, पण तोंडाने दळणं दळतोयच की आपण सगळ्यांचीच. कुठं राहिले जात्याचं दळण? सगळी दळणच चालू आहेत ना. भजन कमी दळणच जास्त. काकड्याला आलं त्याला महत्व नाही, जो नाही आला त्याला महत्व आहे. लवकर आला त्याला महत्व नाही, जो उशिरा आला त्याला महत्व आहे. सुद्धा ती सासूरवासींसून आनंदामध्ये दळण दळायची, माहेरचं गाणं म्हणायचे. कारण आपल्या अंतकरणामध्ये जो जीव आपण म्हणतो ना, तो जीव सुद्धा वधूच आहे, रूपक आहे, ते सुनच रूपक आहे. हा जीव सुनच आहे आणि तो बापाकडे ओढ घेत असतो, माय बापाकडे, आईकडे आणि वडिलाकडे. चला मुद्दा सांगतोय त्याच्यासाठीच, म्हणजे लक्षात येईल.
सोन्या सावकाराचं भलं कर्ज कोटी रुपयाचं, पण सोन्याचं कुलूप लावले म्हणायची भावाच्या दाराला. अहो बहीण काट्या लावणारी नव्हती, बहीण सोन्याचं कुलूप लावणारी होती. त्या काळची बहीण इतकी श्रेष्ठ होती. आता तुझ्या दाराला काट्या लागू दे म्हणतात, सहज म्हणतात, फक्त काट्यांच्या नाही म्हणत. बरोबर ना, काटे दाजी आहेत आमचे म्हणून म्हणतोय बरं का. अण्णा म्हणायचे, गाणी म्हणायच्या. पुन झालं जुनं जाऊ भोर परगण्याला, अरे सोन्याची पायरी राजगड तोरण्याला. पुन झालं जुनं जाऊ भोर परगण्याला, सोन्याची पायरी राजगड तोरण्याला. या जात्यावरच्या गाण्यानं त्या ठिकाणी आम्हाला मावळे मिळालेत. आणि जुन्या माता भगिनी अशी जात्यावरची गाणी गायच्या. आणि मग भावाचं गाणं असायचं, आईचं गाणं असायचं. सासरचा कुठलाही माणूस दिसला, झाड आठवलं, म्हैस आठवली, सगळ्यावरती बैलावरती गाणं असायचं. बघा, माहेरच्या बैलावरती ती सासरमध्ये गाणं गायची. अजून सासरच्या बैलाला कळालं नाही ही गाणं कुणाचं गाती ते, असं अण्णा म्हणायचे बरं का. मी नाही म्हणलो बरं का. बैलपोळा झाला आता, आणि ज्यांच्याकडे बैल नसतात ती तयार, ती चिनी मातीची बैल घेऊन येतात पूजायला. म्हणून ते एक पुण्यातली कुंभारवाड्यामध्ये बैल जोडी आणायला गेली आणि म्हणली कुंभारदादा बैल द्या. त्या कुंभारदादानी बैल जोडी उचलली आणि तिच्याकडे दिली. ती म्हणली 2 नको 1च द्या. कुंभारदादा म्हणला 1 कसं काय? म्हणली 1 घरी आहे. आता तरी कळालं असेल ना काय म्हणायचे मला ते. त्याला मुद्दा सांगतोय मी, काय चाललं होतं आपलं. अण्णा म्हणायचे अजून कळत नाही गाणं कुणाचं चाललंय ते. सासूरवास किती असायचं, आताच्या भाषेत सांगतो सासूरवास कसा असायचा. एक सासू सारखी घरात इकडे तिकडे फिरायची. नवीन सून आली होती, तिची सुनेला सांगून ठेवलं, म्हणले बघ जास्त इथं घरात शानपणा करायचा नाही. माझी पहिली तुला ऑर्डर आहे, मला सकाळी लवकर चहा लागतो आणि चहा इतका गरम पाहिजे, मला थोडा सुद्धा गार चहा चालणार नाही. म्हणली ठीक आहे आत्या, तुम्हाला पाहिजे तेवढा गरम चहा. मग ती काय सुनेने काय केलं, उठली, चहा केला. चहा इतका गरम तो तसाच गाळण धरून गाळणी कपात गाळला, लगेच सासूला आणून दिला. सासूने तो चहा घेतला. म्हणली मूर्ख आहेस का, तुला काय सांगितलं गरम चहा पाहिजे म्हणून. आता हिने तोंडालाच हात लावलं. म्हणली मध्ये काहीच नव्हतं, फक्त चहा गाळणीत वतून गाळून आणून दिलाय. असला नाही चालत मला, याच्यापेक्षा गरम. मग तिने काय केलं, म्हणली मध्ये गाळण लावायलाच नको म्हणून चहा झाला, परत चहा केला, वतला त्या कपात आणि आणून दिला. तरी त्या सासूला म्हणली तुला सांगून कळत नाही वाटतं, जर का मला गरम चहा नाही मिळाला आणि तुझी माझी भांडणं होतील. आता ती नवीन होती, ती गडबडली ना, आता याच्यापेक्षा किती गरम द्यायचा. इतकी बडबड केली. पुन्हा तेच केलं. चहा उकळला, वतला, आणून दिला. तो गारच वाटला. सासू खवळली. ती सूर म्हणली आत्या उद्या काय करते, चहा झाला की तुमच्या तोंडातच गाळायला आणते म्हणली. एवढी काय आग होती गरम पाण्याची. सासूरवास कसा असतो तेच ऐका पहिलं. आपल्याला संसाराचा धाक निरंतर आम्हासी, संसाराचा निरंतर धाक आम्हाला आहे. संसार हा आम्हाला पुन्हा पुन्हा सारखा सासूरवास करत असतो. चला त्याचं प्रमाणाने आपण त्याला सिद्ध करून पुढे दाखवू. अजून ते सून आल्यानंतर सासूनं लगेच सांगितलं बघ या घरामध्ये मी होम मिनिस्टर आहे, या घरात माझी सत्ता चालते, अजिबात म्हणले शहाणपणा करायचा नाही. सासू सांगती सुनेला. सून म्हणली अहो आत्या ठीक आहे ना, मी तुम्हाला मानतेच ना, मी कुठं नाही म्हणते. तुम्ही होम मिनिस्टर म्हणल्या होम मिनिस्टर, गृहमंत्री म्हणल्या गृहमंत्री. त्या सुनेनी सहज विचारलं, म्हणले माझा नवरा कोण आहे. ती म्हणली तुझा नवरा आहे ना अन्न पुरवठा मंत्री आहे. ती म्हणली मग माझे दीर कोण आहेत, ते कृषी मंत्री आहेत. मग माझे सासरे ते म्हणले पर्यटन मंत्री आहेत. मग म्हणली ननंद ती नियोजन मंत्री आहे. ती सून म्हणली आत्या असं आहे का, मी विरोधी पक्षात बसते, तुमचं सरकार कसं चालते ते बघते. सुना काय कमी आहेत का आजच्या तेव्हा, त्या पण प्रचंड हुशारच आहेत ना. मी कशासाठी सांगतोय सगळं. पूर्वी सासूरवास भयंकर असायचा. बहुतांचा बहुत दिवस बहु कामे पुरविला सोस, आता उदास आपुल्या ते. नसतो का सासूरवास. बायको सुद्धा नवऱ्याला सासूरवास करते, नवरा सुद्धा त्या ठिकाणी बायकोला सासूरवास करतोच की हल्लीच्या काळामध्ये. तसा अनेक विकाराचा सासूरवास. ते नवरा बायकोची सारखी भांडणं व्हायची आणि त्याच्या मनात काय विचार आला त्या दिवशी, म्हणला ही सारखीच भांडती, सारखा त्रास देती, आता वैतागलो म्हणला, दुसरं लग्न करावं का काय काय माहिती, असं त्याला वाटलं. त्याने दिवसभर विचार केला. म्हणले हिला वैतागलोय, ही खूप सारखा त्रास देते, सारखी बडबड, सारखं अमुक तमुक, सारखं कामालाच लावले, सारखा त्रास. मग म्हणलं आज आपण ठरवू दुसरं लग्न करायचं, दुसरं लग्न करायचं. कारण ही जर भांडायला लागली तर कमीत कमी ती तरी चांगली बोलेल ना, आहे का नाही. हिचा कुठं सारखा सासूरवासन सारखा त्रास कुठं सहन करून घेता. हे रात्री दुसरं लग्न करायचं या विचारामध्ये रात्री झोपलं आणि रात्री त्याला स्वप्न पडलं, झोपेमध्ये स्वप्न पडलं की दुसरं लग्न केलं, एक बायकोनी धरलं होतं आणि दुसरी मारत होती.
विचारच बदलला लग्नाचा त्यांनी. मला काय सांगायचं होतं याच्यातून, सासूरवास. सासूरवास कुठं नसतो, माहेरात नसतो. वावुरे इच्छा वसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. अहो चुकलं तरी तिथं त्या ठिकाणी माप असतं सगळं. हे माहेर असतं, ही माहेराची उंची असते. आता देवा संसार आणि परमार्थ या दोहीची लाज तुम्ही राखावी, या दोन्हीची सांगड तुम्ही राखावी. अभंगाचं दुसरे चरण. सासुरवास भी तो जीव ओढे तुझ पासी, सासुरवास भी तो जीव ओढे तुझ पासी, ओढे तुझ पासी, सासुरवास भी तो जीव 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 ओढे तुझ ओढे तुझ माझे, सासुरवास भी तो जीव ओढे तुझ पासी, 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 आता दोही वेशी लज्जा राखे आमुथी, आता दोही वेशी लज्जा राखे आमुथी, आता दोही वेशी लज्जा राखे आमुथी, आता दोही वेशी लज्जा राखे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, रखुमार, विठोबा रखुमार, 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. काय भाग्य आहे आपलं बघा. आज हे सांगायचं बघा ना, कधी कधी सहज काही काही गोष्टी प्राप्त होतात. आदरणीय संसद रत्न भारतीय संसदेमध्ये, म्हणजे असं आपण पेपरला वाचलं असेल, बातम्यांलाही ऐकलं असेल, त्या विधिमंडळामध्ये भारत देशातले जेवढे खासदार आहेत ना, त्या खासदारांमध्ये 2 नंबरला प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये ज्यांचा नंबर लागतो ते श्रीरंगाप्पा बारणे आहेत. एवढे प्रश्न विचारलेत त्यांनी. आमचा पण एखादा वारकऱ्यांचा प्रश्न विचारा आणि आम्हाला पण खासदाराने आतमध्ये घ्या. आपल्याला पण खासदाराने आतमध्ये घेतलं पाहिजे. वारकऱ्यांना खासदार पाहिजेच ना, विशेषदार. आता पत्र द्यायला लागेल का याच्यासाठी? नाना नगरसेवक नाना काटे आमच्या सगळ्यांच्या वतीनं पत्र देतील त्यांना. तेवढी जबाबदारी बघा. आता काय कुठलं खासदार वारकऱ्यांना, म्हणजे कोणतं दार वारकऱ्यांसाठी द्यायचं तुम्ही ठरवा. आणि एका बाजूला ऐश्वर्य संपन्न आदरणीय, म्हणजे आपल्या परिसरातील अनेक पदं भूषवली आणि खासदारकीच्या पदापर्यंत जे व्यक्तित्व पोहोचलं, असे आदरणीय खासदार नानासाहेब नवले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी फक्त एकच वाक्य नेहमी म्हणतो,
नाना 84च्या वयामध्ये इतके देखणे तर 25च्या वयामध्ये कसे असतील. वा हा आता अजून खासदाराचं सांगायचे. दादा आले तिथं, वसंतदादा. त्यांचे बंधू मोठे पैलवान पांडुरंगजी कलाटे महाराज, त्यांचा फोटो जर पवित्रा पाहिला तर आपल्याला अजून एका पैलवानाची आठवण येते. तसाच पवित्रा, तशीच धाडी, तेवढंच शरीर आणि तीच पद्धत कुस्तीची. कोण पैलवान? मारुती माने. मारुती माने पैलवान. खासदार होते ते पण, प्रचंड मोठी देहयष्टी. आणि ते खासदार झाले. आणि एकदा काय झालं, कराडला कार्यक्रम ठेवला होता आणि त्या पूर्वी मनोरंजनाची साधनं कमी होती आणि तिथं कराडला कार्यक्रमासाठी त्या काळामधली ड्रीम गर्ल, थांबा आता पुरुषांनी नाही उत्तर द्यायचं, ह्या सगळ्या महिला उत्तर देते. ड्रीम गर्ल कोण होती? ड्रीम गर्ल, स्वप्न सुंदरी त्या काळातली. माणसांनीच उत्तर दिली हो. जाऊ द्या, काय हरकत नाही, ज्यांनी दिलं दिलं दिलं. कोण होती? हेमा मालिनी त्या काळातली. हल्ली माणसाला काय वाटायला लागले माहितीये का, गौतम अदानी सारखं श्रीमंत असावं आणि गौतमीचा डान्स पाहायला असावा, एवढंच वाटतंय हो. आता ती हेमा मालिनी बोलवली होती. जुना काळ आहे, स्टेजचा कार्यक्रम, भरगच्च हजारो. आता हेमा मालिनीला पाहायचंय, काय समाज काय सामान्य जमला असेल का? आणि त्यावेळेस खासदार प्रसिद्ध पैलवान मारुती माने त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम झाला आणि एका खासदाराला, एका पैलवानाला मनोगत व्यक्त करायचं होतं. समाजाने सांगितलं, एवढी मोठी देशातली स्वप्न सुंदरी आपल्या कराडला आली, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमचं काय? अहो गौतमीने हात लावला तर करंट बसतोय माणसांना. ते स्टेजला ते आपल्याला व्हॉट्सअपला येतात ना एवढे असे व्हिडिओ, ते एका पोराला हात लावला तर ते येडं होऊन नाचत होतं. आता यांना विचारलंय, खासदारांना विचारलंय, पहिला मारुती मानेंना विचारलंय, तुमचं हेमा मालिनीबद्दलचं मत काय आहे? त्यांनी माईक हातात घेतला आणि एकाच वाक्यात सांगितलं, कलाकारांना आम्ही देवता मानतो. त्याला म्हणायचं उंची. ही उंची आहे महाराज. मोठी माणसं मोठी असतात, मोठ्याचे विचार मोठे असतात. कुणाकडून काय, अहो मातीतली माणसं, ज्यांनी मातीशी इमानदारी राखली ना, ती माणसं कधी फेल जाणार नाहीत. विचारा ना, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज, महाराष्ट्रातले त्या काळचे नंबर 1चे पैलवान. दगडूशेठ हलवाई पुण्यामधले नंबर 1चे पैलवान. सामान्य पैलवान मंडळी नव्हती, बैल उचलणारी पैलवान होती आपल्याकडं, बैल उचलायचे. छत्रपती शाहू महाराज, त्यांचा एक पैलवान आजारी पडला, देवाप्पा धनगर नावाचा. डॉक्टरांना सांगितलं, माझ्या देवाप्पाचं 120 किलो वजन होतं, त्याला कॉलरा झाला, त्याचं वजन 60 किलोवरती आलं. डॉक्टरांना सांगितलं, प्रयत्न करा, माझा देवाप्पा बरा झाला पाहिजे, माझा अत्यंत जवळचा त्या ठिकाणी आणि आवडता पैलवान आहे. असे छत्रपती शाहू महाराज तिथपर्यंत डॉक्टरांकडे पोहोचले आणि डॉक्टरांना सांगितलं, देवाप्पाच्या वजना एवढे पैसे देतो, पण माझा देवाप्पा बरा करा. हे पैलवानकीवरचं प्रेम. अशी माणसं होती, अशी विचारी आणि असं योगदान देणारी. बघा, राजसत्तेनं संप्रदाय सांभाळायचा म्हणजे धर्मसत्ता सांभाळायची, राजसत्तेनं क्रीडा क्षेत्र सांभाळायचं म्हणजे आपली माती सांभाळायची. या आता आप्पा पण पैलवान होते. मला त्या दिवशी बाळासाहेबांनी सांगितलं, आपण आम्ही पुण्यात एकत्र राहिलो. मग आप्पा पैलवानांचं मनोगत आहे, पैलवानांसाठी एक पैलवान मनोगत देतोय एका पैलवान खासदाराकडे, एवढं लक्षात ठेवा, आणि 2-2 खासदारांकडे देतोय. तर आता मनोगत आहेच. आता राजसत्ता कीर्तनात आली की थोड्या वेळात कीर्तन संपवायचं असं माझं ठरलंय. आता थांबू आपण थोडंसं, 1-2 मिनिटं फक्त. आपले पण प्रस्ताव मांडले पाहिजेत ना. आपण का मांडायचा याचा विचार सांगतोय मला. आपण ज्ञानेश्वरी लिहिली 30,000 लोकांनी, नाथांचं भागवत 2,000 लोक लिहितोय. स्वइच्छेने लोकांनी भरपूर कार्य केलं आणि त्याच्यात सहभागी झाली. तुकाराम महाराजांचं मंदिर देहूला होतंय. दादांनी, या कलाटे परिवारांनी, संतसेवक वसंतदादा कलाटे त्यांचा संपूर्ण परिवार, जवळजवळ 25 लाख रुपयाची देणगी तुकोबाराच्या मंदिरासाठी गोळा करून दिलेली दादांनी. गेल्या वर्षी आपला ज्ञानेश्वरीचा 2 वर्षापूर्वी संकल्प झाला, त्या कार्याला दादांनी 1.25 लाख रुपये दिले ज्ञानेश्वरीसाठी. त्याच्यानंतर भागवताचा संकल्प झाला, आजच्याच दिवशी बरोबर वर्ष पूर्ण होते. त्याही दिवशी दादांनी 1.25 लाख रुपयाची देणगी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एकनाथी भागवतासाठी दिली. आणि आजही आपण इथून पुढच्या काळामध्ये मे 2024 नंतर 1 लाख लोक तुकाराम महाराजांची गाथा लिहितील. या भूमिकेतून दादा 1 लाख रुपये त्या ठिकाणी गाथेसाठी देणार आहेत. 1 लाख लोकांनी का लिहू नये, आपण त्याच्यात सहभागी व्हावं. आणि मग आमचं पण खासदारांना निवेदन आहे, आम्ही पण आजपर्यंत तुमच्याकडे आलो नाही, पण आता असं यावं असं वाटेल, कारण तुम्ही गाथा पंतप्रधानांना दिलाय. बघा एखाद्या माणसाची उंची काय असतो, विचार काय असतो. आप्पा पंतप्रधानांना भेटायला गेले, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेले. त्या दिवशी आपल्या पुण्याच्या वतीनं, नुसतं मावळचे खासदार आहेत म्हणून नाही, आपल्या पुण्याच्या वतीनं
आणि आपल्या महाराष्ट्राच्या वतीनं देशाच्या पंतप्रधानांना जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा दिली. हे महाराष्ट्राचं वैभव नाही का म्हणावं लागत. कोण देत? अरे एखाद्याला खासदाराला या ठिकाणी जर असा आध्यात्मिक विचार सुचत असेल, गाथा दिली म्हणून कौतुक करतोय मी, प्रचार नाही मला करायचा. गाथा दिली पंतप्रधानांना, कारण त्याच पंतप्रधानांनी बराक ओबामांना गीता दिली होती. बघा, मला हे सांगायचंय, परमार्थ एका बाजूला आहे, राजकारण एका बाजूला आहे, पण राजकारणातल्या मंडळींनी परमार्थासाठी जे केलं ते जरूर सांगावं. नानांनी ज्ञानेश्वरीच्या काळात खूप मोठं सहकार्य केलं. आमचं मत आहे, दादा या कार्याला गाथेच्या 1 लाख रुपये देणार आहेत, आदरणीय, ज्यांच्यामुळे हे सगळं कार्य शेखर महाराज जांभूळकर आम्ही सगळे करतोय, दारूमामा बालवडकर, निवृत्ती आबा कोळेकर, ही मंडळी पुढे आहेत सगळं करायला. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पिंपरी चिंचवड वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजय अण्णा जगताप यांनी सुद्धा गाथेच्या लिखाणासाठी 1 लाख रुपये दिलेले आहेत. आदरणीय या बालेवाडी गावचे आणि इथले संतोषजी बालवडकर परमार्थ स्नेही त्यांनी 25,000 रुपये दिलेले आहेत. निवृत्ती आबा कोळेकर यांची देणगी आपल्याला येणार आहे. आणि तदनंतर या ठिकाणी काशीला 2024ला नाथ महाराजांनी ग्रंथ लिहिला 1500च्या शतकात भागवत, त्याची मिरवणूक हत्तीवरनं निघाली, काशीच्या पंडितांनी काढली होती. आमचं स्वप्न आहे 11 मे ते 20 मे या कालखंडामध्ये एकनाथी भागवताची मिरवणूक काशी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी हत्तीवरनं काढायची. तो हत्ती देण्याचं काम आदरणीय गोसेवक संजय बापू बालवडकर यांनी केलेलं आहे. म्हणजे माहिती पाहिजे आपल्याला. मला हा प्रचार वगैरे काय करायचा नाही, पण आपण 1 लाख लोक गाथा लिहिणार आहेत. आता सांगू का खंत कशाची आहे? 30,000 लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्याच्यात पुण्यातले किती म्हटलं तर आपल्याला खाली बघावं लागेल. तुकाराम महाराजांच्या भूमीतली आपण माणसं आहेत. एकदा आपल्याकडे एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी एनडीए बद्दल बोलले आणि एकच वाक्य म्हणले, अख्ख्या जगातली देशातली पोरं एनडीएत येतात, या भारतामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये एनडीए आहे, त्या एनडीए मध्ये महाराष्ट्रातले किती? 3च होती, 3च. आता समजून घ्या ज्ञानेश्वरी लिहायला किती आणि भागवत लिहायला किती. आता कळालं मला काय म्हणायचे ते. तसं गाथा आपला माथा, आपला आधार, आपलं हृदय, सगळं काय आपलं सर्वस्व गाथा आहे. एक शिष्य आणि गुरु रस्त्याने चालले होते. भलं मोठं जंगल होतं नाना. पूर्वीचा प्रवास होता, चालत जायचं होतं. आणि चालता चालता घटना अशी झाली, दुपार होती आणि त्या गुरूंना असं वाटलं की आता दमलोय आपण चालून चालून, जरा झाडाखाली बसावं, पाणी प्यावं, भाकरी खावी. म्हणून शिष्याला भीती वाटत होती. तो शिष्य म्हणला, हे जंगल वाघाचं आहे आणि वाघाच्या जंगलात भाकरी खायला बसायचे. बरं का वाघ महाराज? वाघ महाराज म्हटले मी, वाघाच्या जंगलात भाकरी खायला बसायचे. आणि तसंही वाघांसमोर गाणं अवघडच आहे ना. आता बसलो म्हटले. शिष्य आणि गुरु झाडाखाली भाकरी खायला बसले. दुपार होती, सावली लागत होती. शिष्य घाबरत होता, इतका घाबरत होता, त्याला कशाची भीती होती? वाघ येतो का काय, वाघ येतो का काय, वाघ येतो का काय. भाकरी खाऊन झाली आणि गुरूंनी डोळे मिटले असे आणि समाधीच लागली नामस्मरण करता करता. शिष्य इतका घाबरला आणि वाघ येतो का काय म्हणता बरोबर समोरून वाघच आला. आता समोरून जर वाघ आला तर कीर्तनाला किती लोक थांबतील? वाघ महाराजांनी गायल्यावर थांबतील, पण वाघ आल्यावर थांबल का कुणी? समोरून वाघ आला. वाघ आल्याबरोबर शिष्य म्हणला, गुरुजी वाघ आलाय, गुरुजी वाघ आलाय. गुरुजींनी डोळे मिटले होते, समाधीच लागली होती. पुन्हा सांगतोय, गुरुजी वाघ जवळ आलाय. शेवटी शिष्य म्हणला, गुरुजीचं वय झालंय, मेलं तरी काय त्याचं व्हायचे, आपल्याला तर जगलं पाहिजे ना. मग काय करा, त्यांनी इतकं चपळ होतं, वाघ जसा जवळ आला ना तसं ते झाडावर चढलं, झाडावर जाऊन बसलं आणि बघत होतं गुरुजी कसा मरतोय. ते वरती गेलं, ते झाडावर गेलं. खाली आता वाघ गुरुजी जवळ आला. वाघ आणि फेरी मारली गुरुजीला. असं म्हणतात, वाघ जर जवळ आला ना, श्वास रोखून बसायचं. वाघ आपल्याला काहीच करत नाही. आज काय करा, एनडीएत खूप वाघ आहेत, तिथं कुणीतरी एखाद्याने प्रयोग करा, असं होतं का बघा. ते असं बसलं शांत, गुरुजी शांत बसले. वाघ आला, 2 वेळा फिरला, त्यांनी श्वास रोखला होता. माहिती असतं, रेचक कुंभक ज्यांनी जे केलंय त्यांना माहिती आहे, श्वास रोखता येतो, तो थांबवता येतो, त्यांना किती वेळ थांबू शकतात. आता वाघाने काहीच नाही केलं, वाघ निघून गेला. वाघ जसा निघून गेला तसा शिष्य खाली आला. म्हणलं काय उठा म्हणले, वाघ गेलाय, आता चला लवकर. ते उठले आणि चालायला लागले. चालता चालता काही अंतर गेले आणि एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला. इतका जोरात चावला म्हणून गुरुजींनी त्या गालावरती असा फटका मारला. त्या शिष्याला आश्चर्य वाटलं, कारण मच्छर आणि मत्सर हा माणसाला त्रासच देतो. मत्सराचा ठाव
शरीरी नसावा. मत्सराचा ठाव, कारण आपण सहज एखाद्याचा मत्सर करतो. कसा सांगू का, आपल्या शेजारी एखादं बसलं ना, अरे हे कशाला कीर्तनाला माझ्या शेजारी बसले काय माहिती, हा एक मत्सरच आहे ना. यालाच मत्सर म्हणायचं. मत्सर आणि मच्छर हा त्रास देत असतो. त्या गुरुजींनी काय केलं, गालावरती फटका मारला. शिष्य म्हणला, अरे गुरुजी मागाशी वाघ आला तेव्हा तुम्ही घाबरले नाहीत, आणि एक साधा इतकेसा मच्छर चावला म्हणून तुम्हाला भीती वाटली किंवा तुम्ही घाबरले, तुम्हाला वेदना झाली. त्या गुरुजींनी दिलेलं उत्तर इतकं गोडे. गुरुजी म्हणले, वाघ जेव्हा आला होता ना तेव्हा मी देवाच्या बरोबर होतो, आता मच्छर चावला ना तेव्हा तुझ्या बरोबर होतो म्हणून वेदना झाल्या. अभंगाचं तिसरं चरण. नकळता संग सज झाला खेळता, नकळता संग झाला सहज खेळता, नकळता संग झाला सहज खेळता, नकळता संग सहज झाला खेळता, प्रवरतली चिंता मागिला दियावरी, प्रवरतली चिंता मागिला दियावरी, सासुरवाचा भितो जीव होणे तुझ पासी, सासुरवाचा भितो जीव होणे तुझ पासी, सासुरवाचा भितो जीव होणे तुझ पासी, सासुरवाचा भितो जीव होणे तुझ पासी. बस देवा तुमची कृपा होऊ द्या, आणि तुमची कृपा होईल या विचारानं तुमच्या चरणावरती आनंद भावानं त्या ठिकाणी आम्ही शरण येतो. तू का म्हणे असता जैसे तैसे बरवे आहे त्याच्यामध्ये. बरं ठेवा वचन या भावे वेचून या विनोद